हाय हॅलो नमस्कार, मी सुप्रिया आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आजकाल प्रत्येकजण स्वतःच्या आरोग्याबद्दल खूप पॉझिटिव्ह आहेत आणि हेल्दी खाण्यामागं सर्वांचा कल आहे आणि प्रत्येक घरातील जी गृहिणी असते तिला असं वाटतं की आपल्या घरातल्या लोकांनी सर्वच भाज्या खाल्ल्या पाहिजेत। आज मी अशीच एक पौष्टिक रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। गेल्या व्हिडिओमध्ये मी दुधी भोपळ्याचे कटलेट्स दाखवले। आज आपण नाचणीचा चिला बनवणार आहोत। त्यासाठी काय केलेलं आहे, मी जवळपास 1 वाटी नाचणीचं पीठ घेतलं आणि अर्धा वाटी रवा घेतलेला आहे। रवा वापरताना शक्यतो बारीक रवा वापरावा, नसेल तर मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावा। पाव वाटी तांदळाचं पीठ घेतलं। जितकं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तितकंच आपल्याला दही वापरायचं आहे। आता चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि त्यामध्ये मी पाव वाटी दही टाकून घेतलेलं। मेजरमेंट मी पुन्हा सांगते, 1 वाटी नाचणीचं पीठ, अर्धा वाटी रवा, पाव वाटी तांदळाचं पीठ, पाव वाटी दही आणि 1 वाटी मी पाणी घेतलेलं आहे। छान आता हे मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून सर्व एकत्र होईल। आणि आता आपल्याला जवळपास 1 वाटी पाणी इतपत मी वापरलेलं आहे आणि पीठ पाहू शकता तुम्ही इतपत असं घट्ट झालेलं आहे। यापेक्षा आपल्याला थोडंसं पातळ पीठ हवं आहे, त्यामुळे कारण चिला बनवायचा आहे त्यामुळे थोडंसं तरी पातळ हवं, म्हणून मी पाव वाटी पाणी पुन्हा वापरलेलं आहे आणि छान मिक्स करून घेऊयात। आणि आता यामध्ये भाज्या वापरायच्या आहे, तुम्हाला आवडतील त्या तुम्ही भाज्या वापरू शकता, पण मी फक्त कांदा आणि कोथिंबीर वापरलेली आहे। भरपूर सारी कोथिंबीर टाकली, कांदा टाकला, यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकू शकता, गरम मसाला, लाल तिखट वगैरे टाकू शकता आवडीनुसार। मी या ठिकाणी चिली फ्लेक्स वापरलेले आहे। छान मस्तपैकी आता मी हे मिक्स करून घेणार आहे। रवा वापरल्यामुळे आता हा रवा फुलला जाणार आणि पीठ अजून थोडंसं घट्ट होईल, त्यामुळे इतपत पातळ मी हे पीठ ठेवलेलं आहे आणि इतपत पातळ हे पीठाचा चिला बनला जातो। पण आता हा फुलला जाईल त्याच्यासाठी मी 10 ते 15 मिनिट, मॅक्सिमम 15 ते 20 मिनिट तुम्ही ठेवू शकता, हे साईडला ठेवून देणार आहे। आता 15 मिनिट झालेले आहे। 15 मिनिटाच्या नंतर आपण हे चेक करूया आणि हे पीठ इतपत असं घट्ट झालेलं आहे। अगदी थोडंसं मी पाणी टाकून घेणार आहे, 1 चमचा, जास्त नाही, आणि मस्त मिक्स करून घेऊयात। या ठिकाणी सोडा वगैरे टाकायची काहीच गरज नाही। आणि आता तुम्हाला जर चिला बनवायचा नसेल, डोसा बनवायचा असेल तर यापेक्षा पातळ पीठ तुम्ही बनवू शकता। अगदी एकदम पातळ कुरकुरीत हवं असेल तर याच्यापेक्षाही जास्त म्हणजे 1 ते 1.5 वाटी पाणी तुम्ही मिक्स करून याचा कुरकुरीत डोसा देखील बनवू शकता। आता मी नॉनस्टिक पॅन जो आहे तो छान गरम करून घेतला, त्याला तूप लावलं, थोडंसं पाण्याचा शिंतोडा दिला आणि सर्व पुसून घेतलं। त्यानंतर अशा प्रकारे आपण हा चिला जो आहे तो यावर पसरून घ्यायचा आहे। मीडियम टू लो फ्लेमवर आपल्याला हा दोन्ही साईडने छान खरपूस भाजून घ्यायचा। पहिल्यांदा आता मी हे याच्यावर तूप लावून घेणार आहे, तुम्ही तेल बटर काहीही लावू शकता। आणि मस्तपैकी आता आपण हा झाकण ठेवून दोन्ही साईडनी छानपैकी भाजून घेऊयात। याआधी देखील मी हेल्दी रेसिपीज खूप अपलोड केलेल्या आहेत, ओट्सच्या असतील, दुधी भोपळ्याचा डोसा असेल, दुधी भोपळ्याचे कटलेट्स असतील। ज्या भाज्या तुमची मुलं खात नाहीत किंवा घरातले खात नाहीत, पण दुधी भोपळा हा खूप पौष्टिक असतो, त्यामुळे त्याच्या अशा प्रकारे तुम्ही डोसे किंवा टिक्कीज, आप्पे बनवू शकता, जेणेकरून मुलं देखील आवडीने खातील न खाणाऱ्या भाज्या। यामध्ये तुम्ही भरपूर साऱ्या भाज्या आवडीच्या देखील ॲड करू शकता, जेणेकरून तो अजून पौष्टिक होईल। आणि मस्त दोन्ही साईडनी खरपूस असा मी भाजून घेतलेला आहे आणि या ठिकाणी नाचणीचा चिला बनवून तयार आहे। नाचणीचं पीठ जे आहे, आजकाल नाचणी घेऊन दळावीच लागत नाही, बाजारात नाचणीचं पीठ देखील रेडीमेड मिळतं, त्यामुळे तुम्ही नाचणीचं पीठ आणून मस्तपैकी असा चिला बनवू शकता। पौष्टिक आहे, दररोज कांदा पोहे किंवा उपमा खाण्यापेक्षा अशी ही रेसिपी एखादी ट्राय करा, जी की पौष्टिक देखील आहे आणि मुलं आवडीने पण खातील आणि तुम्ही टिफिनसाठी देखील देऊ शकता। आता थोडासा जाडसर ठेवला चिला, म्हणजे तुम्ही टिफिनसाठी जरी दिला तरी मस्त मऊसुद्धा असा हा राहतो दुपारपर्यंत। याच्याबरोबर मी खोबऱ्याची चटणी केलेली आहे। खोबऱ्याच्या चटणीची रेसिपी मी खूप वेळा नाश्ता रेसिपीजमध्ये अपलोड केलेली आहे, त्यामुळे नसेल माहिती तर व्हिडिओच्या शेवटी लिंक देईल, नक्की चेक करा। आणि रेसिपी आवडली असेल तर एकदा ट्राय करा। ट्राय केल्याच्यानंतर कमेंटमध्ये कळवायला विसरू नका की तुमचा नाचणीचा चिला कसा झाला ते। आणि हो, तुम्ही हा सॉस बरोबर देखील खाऊ शकता किंवा कोणतीही भाजी बनवली घरामध्ये तरी देखील तो तुम्ही